नमस्कार मंडळी. नव्या दिवसाची जुनी सुरुवात. आणि आज मी थोडी लवकर आली आहे, म्हणजे मी सॅटर्डेला येते. पण आता मी सगळ्यांना फसवलं. मी सगळ्यांना सांगितलं की मी आता फक्त काय नवीन कंटेंट असेल तरच मी टाकणार. पण मी आता बॅक टू बॅक व्हिडिओज टाकले आणि त्याच्यामुळे खूप कंटेंट पायलअप झालं. तर त्याच्यामुळे मला मध्येच यावं लागलं आणि म्हणून मी आज तुमच्या भेटीला आली आहे. तर जास्त इंट्रोडक्शन न देता आपण पॉडकास्टला सुरू करूया. तर दया, दरवाजा तोड दो. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर बोंबली कशी खोटारडी आहे, म्हणजे इतकी खोटारडी की बघा, आता स्वतःच्या शब्दाला पण ही जागत नाही. तर ही स्वतःची नाही होऊ शकत, ही दुसऱ्यांची काय होणार आहे. हा, जेव्हापासून हिने म्हटलंय की माझं कॉन्टेंट खूप रिपिटेटिव्ह होतंय आणि मला सारखं आवडत नाहीये तेच टाकायला, तेव्हापासून ही तेच जरा जास्तच टाकायला लागली. परत रिकॅपमध्ये गेली आणि परत लूपमध्ये परत फिरायला लागली. अगं कसली आणि काय ते केस उडवते, कोणाला बनवते, एक्सटेन्शन लावते ही बाई. यातमध्ये क्लिप्स असतात, ते क्लिपवाले एक्सटेन्शन असतात ना, कोणाला दिसत नाही, इनविजिबल, ते लावते. काहीही हरेन मी, काय पण, समजली का. कोणाला तरी दुसऱ्याला याडा बनव, आम्हाला नको बनवू. तो पोनी घालते ना घोड्याच्या शेपटीसारखा, नाही घोड्याची शेपटी तरी अशी मस्त असते, अशी झुपकेदार असते. तुझी कसली आहे, गाढवाची आहे, गाढवाच्या शेपटीसारख्या पार्वता मोठी केस उडवते. आणि आता काय, पहिले दुसरं उडवायची, ते कॅमेरा मारायचा, आता केस उडवते त्याच्यावर कॅमेरा मारतोय. आला मोठा, हुशारी सांगतोय, दाखवतोय बायकोची. तुझी ठेवते का बघ ती, काय काही ठेवत नाही तुझी. एवढंच जरा जास्तच आहे ना. तर नक्कीच ना माणूस बेरोजगार असणार आहे आणि म्हणूनच हिचं एवढं सगळं नाटकं सहन करतोय आणि हिला पुढे करतोय. 101%. तसा पण रिकाम टेकाडाच असतो. आणि दुसरी गोष्ट, हा नेहमी कोणाशी हिंदीमध्ये बोलत असतो. एखाद्या वेळेला ठीक आहे, पण प्रत्येक मीटिंगमध्ये याचा मागून आवाज आला, एकतर हिच्या घरात एक सेंट्रलाइज्ड हीटर नाही रे बाबा. आणि मग वर बसलं खाली बसलं वेगवेगळे हीटर चालू करावे लागतात, म्हणून मग सगळेजण एकत्रच बसतात खोपट्यात. म्हणजे एक हीटर लावला, अरे बाबा तू एवढी ॲडव्हान्स्ड आहेस ना, एवढी पैसेवाली आहे, एवढं तगडक पॅकेजवाल्याची बायको, मग तुला काय ते पोर्टेबलवाले ते किती आता अवेलेबल आहेत, ते नाही तू घेऊ शकत का. सेंट्रलाइज नाही सोड, पण तू असा एक तो मूव्हिंगवाला असतो तो वाला नाही घेऊ शकत का. म्हणजे जे कूलर वगैरे असतात तसं टाईपचे हीटर पण मिळतात ना, जे तुम्ही कुठे पण मूव्ह करू शकतात. तर ते वाला तरी घ्यायचं. कसले गरीब, फ्लक्झमबर्गच्या चाळीत राहणारे, बेरोजगारीच्या ह्याच्यावरती जगणारे, मुलीच्या उत्पन्नांवरती जगणारे. अरे काय हे असलं सगळं आहे ना, म्हणून हे असे ना आणि सिव्हिक सेन्सच्या गोष्टी करतात. म्हणजे असं बघितलं ना खूप वाईट वाटतं. असं वाटतं की असल्यांमुळेच आपल्या देशाला नावं ठेवतात मग लोक, आणि वर धडे शिकवतात लोकांना. तर मुद्दा आहे की त्या दिवशी तुम्ही बघितलं का त्या सोफ्याच्या दुकानामध्ये काय ॲटिट्यूड. अरे बाबा अशी मटकत होती आणि असं सगळं असं दाखवत होती. ते लास्ट टाइम ते झरामध्ये गेलेली ना, तेव्हा पण असंच करत होती सगळं. हे छान आहे, ते छान आहे, हे छान आहे, आणि असं प्रिटेंड करते की बास की मला काही कॉस्ट असले, मी तर काय प्राइस टॅग काय बघतच नाही. आय कॅन अफोर्ड एनिथिंग. एवढा सगळा लुबाडलेला पैसा आहे ना, इथून तिथून असं सगळे जे काही बेनिफिट्स आहेत ते सगळे हेच चोरतात ना ते मुलींना. म्हणजे इतक्या डिप्राइव्ड आहेत, त्याच्यावर मी येते नंतर. तर त्याच्यामुळे हिला काय पडली आहे, बिंदास 2 महिन्याचे पण त्या मुलींचे हिने जर जमवले ना पैसे, तरी पण आरामात सोफा येईल. आता असं काय घेणार आहे वाटतं ही, कारण हिला चक्क बाहेर फिरायला जायचा कंटाळा आलाय. आता आम्ही जाऊन आलो ना, एवढा बॅक टू बॅक ट्रिप झाला ना, आणि इतकं आम्ही लास्ट इयरमध्ये इतकं फिरलो की आता मला कंटाळा आलाय. येडी कुठची, हिला कंटाळा आला. वॉट अ जॉक. हिला कधी कंटाळा नव्हता आला, आता अचानक कशाला कंटाळा आलाय. तुला असं वाटतं की काय की बापरे सगळे अटेम्प्ट करून बघितले आणि आता काय व्ह्यूज येत नाहीत. आणि लास्ट टाइम तर बोलता ना, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. आता तर धुपाटणं पण हाती नाही राहणार, शपाटणं राहील. म्हणून मग ह्या वेळेला प्लॅन कॅन्सल. नाही जायचं, नाही म्हणजे नाही. बरोबर आहे. आता गेलीस ना तर बघ, एक तर तू ना काय जे बोलते ना ते कधी करतेस का. कधी आता बोललेली मी व्हिडिओ नाही टाकणार, आणि तेव्हापासून रोज व्हिडिओ टाकायला लागली. आता बोलते मी फिरायला नाही जाणार, आणि मुद्दामून जाईल बघा फिरायला.
असली आहे ही, हिच्या बोलण्यावर जाऊ नका आणि अजिबात विश्वास तर ठेवू नका. एक नंबरची भुरटी भामटी खोटारडी बाई आहे, खोटारडी. आणि कुठल्याही थराला जाईल, कुठल्याही लेवलचं खोटं बोलून असं लोकांना दाखवेल आता मी कुठे जात नाही आणि मध्येच काढेल जाण्याचं. आणि मग लोकांमध्ये एकदम उत्सुकता निर्माण होईल, अरे तू जाणार नव्हती ना, ये तू जाणार आम्ही तुझ्या दृष्टीने बघणार, आम्ही भिकारी, राजा भिकारी, त्याची प्रजा भिकारी, त्याच्याहून भिकारी, अशी तर हे लोक असं हिचा काहीतरी प्लॅन असेल असं मला वाटतं. एकदम जोराचा असा काहीतरी झुरका मारून हिने विचार केलेला आहे, त्याच्यामुळे ही काहीही करू शकते. हिच्यावर भरोसा बिलकुल ठेवू नका. तर मी सांगत होती, परत विषय भरकटते म्हणजे, तर मी काय सांगत होती की तिथे ना असं आणि मण्यार पण एकदम काय पण असं कुठला पण एकतर कुठला तरी 3 सीटर सोफ्याला म्हणतो हा छान आहे ना, तेव्हाच मी समजले अरे छान आहे म्हणायला काय जाते, कुठला पण बघतोय आपला हे छान आहे, ते छान आहे, हे छान आहे, हा छान आहे. आणि मग ही काय म्हणे की नाही हा छान आहे पण आपल्याला ग्रे कलर नकोय. पॉडकास्ट नीट ऐकते, सगळ्या कॉमेंट वाचते, ते तुझं मळं भालेलं घर आता तुला स्वतःला रिअलाइज झालंय ना, क्रेडिट नाही देणार तुम्हाला आता लगेचच. ग्रे कलर नको झाला, नाही तर इथे सगळ्यांचा ग्रे कलर राहतो म्हणून आम्ही पण ग्रे कलर राहिलाय आणि खूप मस्त वाटतं आणि तुला खूप अभिमान होता ना, मग आता काय झालं, ग्रे कलरच घे, तू ग्रे कलरच घे, चुबस. काय नाही दुसरा कुठचा पण नाही, कुठचा कलर नाही घ्यायचा. बघ तू घेतला ना फाटणार तुझा सोफा, फाटणार म्हणजे फाटणार. आणि म्हणणार काय तर तुम्ही सजेस्ट करा, तुम्ही तू गबस, आम्ही नाही तुझ्यासारख्या तुझ्या तर फालतू बाईला ना, तुझ्या त्या पार्वताला आम्ही काही नाही सजेस्ट करणार आणि कोणी हिला काही सजेस्ट करू नका. इतकी माजोरडी आम्ही कशाला सजेस्ट करू, हिला सगळ्यातलं सगळं कळतं ना. तुला खाली बघते, ती पाण्यात बघते, अशा तोऱ्यात वावरत होती की बास रे बास, की हीच आली हिच्याच एकदम हिमतीवर, हिच्याच कॅलिबरवर इकडे आली आहे आणि हिलाच सगळं माहिती आहे, हिनेच मण्यारला आणलं, नाही तर मण्यार कुठच्या कुठे असता. अशीच म्हणजे पूर्ण असं फिरले, पूर्ण फासे जज्बात बदलतीये बोंबलीने आणि अशी आवेशात वावरत असते एकदम. अरे भाई तू तर काय म्हणजे तू कॅलिबर काय, तुला काय नाही खालीवर पण नाही करता येत, समजली ना. काय पण फालतू काहीतरी उगाच ऍक्टिंग नको मारू, नुसतं तेवढं ना फुकाच्या बाता मारायच्या आणि ॲटिट्यूड दाखवायचा ना, त्याच्या पलीकडे काय येतं का तुला नुसती. आणि तिकडे ते सोफा कंबेडच होते, जरा विचारायचं, जास्त शहाणं नाही बनायचं की मीच मोठी काहीतरी, मीच शाणी, मला सगळं माहिती आहे, कोणाची हेल्प नाही घ्यायची, का तुला बोलता येत नाही म्हणून कोणाला विचारायला पण जात नाही. त्यांना विचार, डू यू अंडरस्टँड माय लँग्वेज, येडी कुठची जडपट चलपट. ते सोफा असतो ना, ते त्याला थोडंसं असं वर करायचं असतं, त्याचं एक असतं ते स्प्रिंग सारखं आणि मग ते बरोबर त्या लेवलला येतं आणि लेवलिंग होतं आणि मग त्याच्यावर तुम्ही आरामात पाय पसरून म्हणजे झोपू शकतात वगैरे. ते सोफा कंबेडच होते काय सगळेच्या सगळे काय. आणि हे काय टेबल सारखं, टेबल कशाला असेल सोफ्याला अटॅच. अरे येडी बाई, येड्या राऊंडची पागल औरत, चुबस. तिथे हिने मण्यारला खोडून काढलं, मग नंतर फेरी बोलली तर फेरीला पण खोडून काढलं आणि त्याहूनही उपर हिला कोणीतरी कॉमेंटमध्ये सांगितलं होतं की ते तसं असतं, इकडे पण असतात आणि तू विचारून घेतं. बोलते नाही, पहिली गोष्ट आम्ही सगळं विचारूनच सांगतो, सगळी माहिती करूनच माहिती देत असतो. मोठी माहिती करून घेते आधी. एवढं तुझं आता काय, तुझे एपिसोडवर एपिसोड निघाले, तुला एवढं माहिती करून माहितीपूर्ण ज्ञान देत असती ना, तर तुझ्यावर आज ही वेळ आली नसती. आणि ते मण्यारचं मी सांगत होते ना, आता मला कन्फर्म झालंय कारण हा हिंदीमध्ये नेहमी बोलत असतो, तर बहुतेक हा म्हणजे उगाच काहीतरी ते जर्मनचं ज्ञान देतो. प्रत्यक्षात मला वाटतं हा हिंदी टेस्ट करूनच आलाय, ते हिंदी टेस्ट दिली, ह्याची स्पेशल वेगळी काहीतरी एंट्री झाली आहे वाटतं. तिथे लोक जर्मन फ्रेंच शिकतात हा आणि आयल्स वगैरे देतात, पण हा तर हिंदीची टेस्ट देऊन आलाय वाटतं, म्हणून तिकडे सगळे हिंदी शोधतो आणि हिंदीतच बोलत असतो. आणि ह्याचं इंग्लिश ऐकून पण आता मला ह्याच्यावरचा पण विश्वास उडालाय. काय तर म्हणे स्ट्रॉंग आहे ना, स्ट्रॉंग असायला काय ती बियर आहे, सोफा आहे तो, सोफ्यावर बसून बियर प्यायची असते. पण तो सोफा आहे ना, तुझी बायको तुझी स्ट्रॉंग आहे का विचारते, तगडक तुझी बायको त्याच्यावरती बसली आणि तो तिच्या शरीर यष्टीला तर तो सोफा शोभला तर तो स्ट्रॉंग आहे, नाही तर तो स्टडी आहे. स्टडी म्हणतात
असं म्हणजे सोफा स्टडी असतो, एकदम सॉलिडली बिल्ट आहे ना, असं वगैरे काहीतरी असं बोलायचं. हे काय स्ट्रॉंग आहे ना, स्ट्रॉंग पार्वता मान्यासारखा. तुझा पॅकेज आहे ना स्ट्रॉंग, नाही तुझा पॅकेज तर तगडक 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 आहे ना, सगळं स्ट्रॉंग आहे रे बाबा. तुमच्याकडे सगळं स्ट्रॉंगच लागणार. स्ट्रॉंग नसेल तर कसं चालेल बाबा. एवढी हट्टी खट्टी एकदम तगडी माणसं आहेत, तगडा पॅकेजवाली. मग तगड्या गोष्टी नको का? आणि तो काहीतरी माहिती देतोय, तो काहीतरी सांगतोय. कधी कधी ना खरंच तो काहीतरी बोलतो ना, त्याची माहिती काहीतरी तरी युजफुल असते. पण हिला काय वाटतं, अगेन तेच मी म्हणते ना, ही स्वतःला जास्त शहाणी समजते. तर त्याला कट करून हिचं बाबा पहिले प्राइस सांगू दे तिला. बाबा फ्लॉन्ट करायचंय वाटलं काय, 900 रुपयाचा आहे आणि हा 2500 म्हणजे पण डिस्काउंट आहे वाटतं ह्याच्यावर. नाही तुम्ही का बसा माण्यार 1 मिनिट. 2500 म्हणजे 2.5 लाख रुपये. आता बोला, 2.5 लाख रुपये सांगून झालंय माझं, आता तुम्ही बोलू शकता. समजलं ना मंडळी, 2.5 लाख हे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही की एवढं काय असं मी बोलली ना तुम्हाला की 3-4 महिने जर असे हे केलं ना, 3 महिने पण जरा पैसे खाल्ले ना, जमवले तर आरामात. आणि एवढं तगडक तगडक पॅकेज असणाऱ्याला 2,500 म्हणजे काय, नथिंग. अशी काय त्याच्यामध्ये. आणि पण 2,500चा इश्यू नाही आहे हे. तिथल्या इंडियन्स हिच्या त्या भिकार भक्तांना हिला सांगायचं की 2.5 लाखाचं म्हणजे असं, म्हणजे मी एकदम लाखात खेळते वगैरे असं हिला दाखवायचंय. अरे काय म्हणजे यार, हे लोक काय समजतात काय स्वतःला. तुम्ही भिकार घरातनं आले, तुम्ही असे भिकारडे म्हणून दुनिया नाही ना. असतील तुमचे भक्त असतील, आहेतच रादर, पण कोणाला सांगते. आणि काय इंग्लिश बोलत होती बापरे, फाड फाड फुकाटे इंग्लिश क्लासेस. इंग्लिश 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 येस ॲब्सोल्युटली. आणि काय आय डोंट थिंक सो, मे बी. तर आता आमचं इथे बघून झालं आहे, आम्हाला आवडलं, सगळे सोफा आवडले आणि सगळे छान होते आणि आवडले पण खूप सारे. तर आता आम्ही दुसऱ्या दुकानात जातो आहे, थोडं तिथे बघतो. तिथे पण आम्हाला आवडले आणि सगळे आवडले, इथले चांगले होते आणि आम्ही 2-3 असे नोट करून ठेवले, फायनलाइज करायचे. तर आता मी दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो आहे. अरे कशाला, आवडले तर मग आवडले बोलल्यावरती कोण जातं दुसऱ्या कंट्रीमध्ये. काहीतरी टाइमपास करायला सगळीकडे फिरत बसते, काम नाही धंदे त्या मण्यारला तर नाहीच नाही. आणि उगाचच आपला पेट्रोल नाही सॉरी EV कार काढतात ना त्यावेळेला, म्हणून मग इकडे कुठेतरी फुकटची कॉफी झुरका मारायला जातात, म्हणजे फ्रीमध्ये चार्जिंग करायला. तो पण एक पॉईंट आहे, त्याच्यावर येते नंतर. म्हणजे ह्या गोष्टी नोट करण्यासारख्या आहेत की अशा वेळेला जेव्हा जिथे पण ह्याची कार चार्ज करायची असेल तर मग बाहेर जायला ह्याचीच कार काढतात. आणि मला एक गोष्ट कळत नाही की आता कार येते म्हटल्यावरती कुठलीही कार हिला चालवता आली पाहिजे ना. पण तुम्ही नोटीस केलं का मंडळी, मण्यारच्या गाडीला अजिबात हात लावत नाही. आता लावेल कदाचित, आता आपण पॉडकास्टमध्ये पॉईंट मेन्शन केल्यावर, पण आत्तापर्यंत अजिबात नाही. का नाही, त्याची गाडी का नाही चालवत तू? आणि हिची गाडी तर मला वाटतं फक्त तिथल्या तिथेच 1 किलोमीटरच्या रेडियसमध्येच फिरवते, फक्त असं शूट घेण्यासाठी. 8 किलोमीटर पण नाही, 500 मीटरवरच तिकडेच असं फक्त तिथल्या तिथे गुपचूप काढून लावून ठेवते परत, असंच वाटतंय. नाहीतर अजिबातच बाहेर वगैरे कुठे लांब नेत नाही की ह्याची गाडी ती चालवत नाही. महिन्यातनं एकदा नाही तर 2 महिन्यातनं एकदा पेट्रोल भरत असतील हिच्या गाडीमध्ये. आता रिपीट कंटेंट पॉईंट 2. किती वेळा ते दरवर्षी, आता जितके वर्ष, मला वाटतं 5 वर्ष ही तेच सांगते की ते टाइम चेंज होतो. आणि या वेळेला तर अशी उत्साहात सांगत होती आणि असं करून सांगत होती की असं वाटत होतं हे माझं हे नाही म्हणजे मी जस्ट ऑब्झर्व केलं की ही जास्त अति उत्साही झाली. आणि मी एक आपल्याच सबस्क्रायबर ताईंना बोलली त्याच्याबद्दल आणि त्यांनी पटकन असं सांगितलं की अरे ती उत्साहात आहे कारण का आता तिची वाईट काळ तिचा चालू होणार आहे ना, वाईट वेळ येणार आहे तिच्यावर, म्हणून ती ह्या वेळेला जितकं मॅक्सिमम आनंद व्यक्त करता येतो शेवटचा एकदाचा आनंद व्यक्त करून घेते टाइम चेंज झालाय म्हणून. काय ते टाइम चेंजचं सांगते प्रत्येक वेळेला. टाइम चेंज का होतो, कशासाठी होतो, ते कसं, त्याच्या मागचं कारण काय आहे त्या आणि तुझ्याच कंट्रीत नाही होत, सगळीकडे होतो. किती म्हणजे वेगवेगळ्या, सगळीकडे नाही होत पण बऱ्याच कंट्रीजमध्ये होतो. US ला होतो, कॅनडाला होतो, ऑस्ट्रेलियाला होतो. मग असं काय आहे की तू असा तो टाइम चेंज होतो आणि का होतो ते सांग ना, त्याच्या मागचं काहीतरी कारण बिरण सांग. नुसतं टाइम चेंज होतं आणि आता 1 तास मागे आणि 1 तास पुढे, मग काय करू आम्ही, नाचू? आणि एवढं काय त्याच्यामध्ये खुश होण्यासारखं?
खुश काय होते त्याच्यामध्ये. आणि ते काय घड्या त्याच्यामध्ये पूर्ण तो एक कॉन्टेंट छापून घेतलं की असं कसं फिरवते आणि काटा आणि मग टाईम आम्ही कसा चेंज केला वगैरे. हे एव्हरी इयरचे. लाज नाही वाटत तुला? रिपीट कंटेंट आणणार नव्हतीस ना? मग हे किती वेळा वर्षानुवर्ष रिपीट नुसती. इतकी बिलंदर बाई आहे, एक नंबरची. असे दिले पाहिजे ना रट्टे. नुसती खोटारडी. आणि काय कोणाला तोत्या बनवते ग? ही इतकी महातोत्या बाई आहे ना, हिच्याच्याने कोणी तोत्या नाही. तोत्या वर्ड हा हिच्यापासूनच उत्पन्न झाला असेल असं वाटायला लागलंय मला. म्हणजे खोटं बोलायचं पण काय तिला बोलता पण येत नाही, स्वतःच पकडली जाते स्वतःच्या खोट्यात. मी अगेन अँड अगेन बोलते मंडळी की इतक्या वेळेला ही खोटं बोलते, इतक्या वेळेला ना की हिला कळतच नाही की ही खोटं बोलते. आणि त्याच्यामध्ये स्वतःच्याच खोट्यामध्ये ती फसून जाते आणि कव्हरअप पण नाही होत तिच्याच्याने. जसं की आता बोलते फेरीने मस्तपैकी आता वॉफल बनवले आहे. फर्स्ट टाइम तिने वॉफल बनवले. आणि मण्यार पण खूप खुश होते. त्यांनी पण फोटो काढला तिच्या वॉफलचा. आणि मी नव्हती, मी जरा कामात होते. ॲक्च्युली मी शूट करायला पाहिजे होतं पण मला वेळच नाही मिळाला. पण खूप छान, व्हेरी गुड फेरी बेटा, व्हेरी गुड. पण ती माझ्याकडे म्हणजे मला नाही करायला मिळालं. मला करायचं होतं पण मला नाही करायला मिळालं कारण मी त्याला सांगत होते ना. अरे आत्ता तर तू बोलली, आत्ता तर तू बोलली की तिने एकटीने केलं आणि आता काय बोलते मी तिला सांगत होती. म्हणजे तूच केलंय, तूच सांगितलंय. हा खोटारडी. सांगत होती आणि नंतर मग कव्हर करायला काय म्हणते की मी एकदाच तिला सांगितलं आणि मग ती स्वतः सगळं केलं. आता एकदाच सांगितलं की दोनदाच सांगितलं की तू तिथे सांगत होती, तू स्वतःच बोलली मी सांगत होती. आता कव्हर करायला बोलते की मी एकदाच तिला सांगितलं. एक तर तू पाला मार नाहीतर तू बोल. पाला मारून बोलू नकोस, समजली का? नुसती येड्यासारखी काय बोलत असते. खोटं 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 खोटं, किती खोटा. आणि काय तो फिल्टर मारते आणि काहीतरी दाखवायचा प्रयत्न करते की मी किती मस्त, माझं सराउंडिंग किती छान आहे आणि किती मस्त आणि किती ब्युटिफुल आहे. आणि ती एक रील छापले, बापरे पांढरं. गव्हाचं पीठ उडालं का तुझ्या तोंडावर? गव्हाचं पीठ थापून व्हिडिओ बनवला. आणि तो मण्यार ही तर माकडी गव्हाचं पीठ उडवून तरी काहीतरी पांढरी वाटते. पण त्याच्यावर तर गव्हाचं पिठाचा पण काय असर नाही होत. त्याच्यावर गव्हाचं पीठ पण नाचणीचं पीठच वाटतं. आणि आजकाल जरा जास्तच फेरीची तारीफ म्हणजे काय. आणि ती फेरीला पण फुल चढवते आणि फेरी पण एकदम फुल एकदम चढते आणि हिला चढवते एकमेकांचा. तू मेरी लाल कर, मैं तेरी लाल करती हूँ, लेकिन काली की काली रहेगी, असं यांचं चाललेलं आहे सध्या. तर काय तर फेरीला वाचनाची खूप आवड आहे आणि आता मी तुम्हाला तिचे बुक्स दाखवते. फेरी दाखव, तुझे बुक्स दाखव. आयुष्यपत फिटनेस, माय गॉड. नेक्स्ट व्हिडिओ येणार होता की मी कसं स्वतःला फिट ठेवते. पण हाफने ऐकलं का? हाफने. ह्याच्यावरनंच कळलं किती फिट आहे. आणि काय ती फेरी आणि काय बुक कलेक्शन. ह्याचं नाव काय? हे आपण जपानवरून घेतलेलं ना. काय नाव आहे ह्याचं? ह्याचं नाव आहे अरे मी फेरीचा आवाज आहे, सॉरी. ह्याचं नाव आहे हे जपानवरून घेतलं होतं. ह्याचं नाव आहे बडाको बडाकी अँड मिलियन वॉटर क्वीन्स. आता सांग बोंबल, मोठी तोऱ्यात विचारत होतीस ना तिला की नाव काय आहे, नाव सांग. फेरी या बुकचं नाव काय आहे अगं? नाव काय आहे ग? फेरी या बुकचं नाव काय आहे? मला नाव काय आहे ग? आता तू सांगितलं ना तिने बदाको बदाकी अँड 1000 वॉटर क्वीन्स. तर तू सांग काय नाव आहे? सांग, चल सांग चॅलेंज. उगाचच काय येत नाही जात नाही काय नाही. तुला मराठीत सांगितलं तरी पण तुला सांगता येणार नव्हतं. तुला मराठी पण वाचता येत नाही. आली मोठी बदाको बदाकीचं हे जॅपनीज चोरियन ब्लोज, टकला ब्लोज आलाय तो बघ. आधी उडाले छप्पर तुझं आणि नंतर दाखव. आणि काय ते म्हणजे काहीही कॉन्टेंट, काही पुस्तकं मोजून दाखवत होती. हे ना काउंट 1 2 3. अरे काउंट कशाला? एकदाच काउंट करून एक्झॅक्ट नंबर सांग ना. कशाला 1 2 3 4 म्हणजे मिनटं वाढवायची आपलं टाइमपास करत. असल्या ना चालू व्हायच्या चालू पोरी सगळे ना एक नंबरचे येड्या राऊंडचे. पुरं खानदान पागल आहे. आणि आज काय कोण नाही तर काय विषय नाही मिळाला तर आता मम्मीची आठवण आली. माझ्या मम्मीने आणला होता ड्रेस, माझ्या मम्मीने आणलेला. ओके, मग आम्ही नाचू. तुझ्या मम्मीने आणला तर तिच्या नातींसाठी आणला तर आम्ही काय करू? छान आहे, छान आहे. चल आता निकल ऑडियन.
आई आपटत चालते नाही बाई, थाड 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 थाड. चांगलं नाही, चांगलं नसतं असं चालणं, असं पाय आपटणं घरामध्ये. आणि मग तिथे आली, जसं पाय आपटल्यानं तशी त्या पराठ्याला आपटून आपटून शेकत होती, पूर्ण झुरका मारून स्वयंपाकघरात. म्हणजे हिला असं, म्हणजे असं शुगर रश होतं ना लहान मुलांना, तसं हिला असा झुरका रश होता. ही कामच नाही करू शकत. लोक हिला म्हणतात ना, तू कसं सगळं मॅनेज करते, कसं सगळं मॅनेज करते. तर हे सगळं मॅनेज करण्याच्या मागचं एवढी ताकद, म्हणजे एकदम असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी, असं नॉर्मल नाही आहे असं, म्हणजे एवढं ताकदीने काम करणं इज अ डिफरंट थिंग. पण ताकदीने काम करणं, असं धपाधप काम करणं, हे एक झुरका मारल्याशिवाय होत नाही. एकदम काहीतरी कसलं तरी हॉर्स पॉवर, गाढव पॉवरच्या गोळ्या घेते, त्याच्याशिवाय नाही येते आपली तकडक 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 करत. आणि बघितलं मी स्टोरी पण टाकलेली इन्स्टाला, कशी आपटत होती त्याला. एका साईडला जरा शेकून पण देत नव्हती, नुसतं आपलं 1 सेकंड नाही झाला तर थपाक थपाक थपाक. आणि त्याच्यामध्ये तो काविलता, आमच्यामध्ये काविलता म्हणतात, काय कोण कोण उलटणं म्हणतं, स्पॅच्युला व्हॉटेवर. तर ते कसं खुपसत होती त्याच्यामध्ये, असं करून त्याला असं वाटत होतं हिला कोणीतरी तलवार दिली आहे हातात, आणि ती तलवार खुपसते वळणा समजून, सासू समजून, मिशा समजून, आणि अशी डॅश 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 डॅश. तो पराठा पण बोलत असेल, अरे मेरे को क्यों तोड़ा, मैंने क्या किया था, मैं क्या करूँ, मुझे छोड़ दो, मुझे बख्श दो, कर लो रहम थोड़ा, कर लो रहम, कर लो रहम थोड़ा, कर लो रहम, हॅव मर्सी ऑन मी. आणि मग आता तिसरा पॉइंट रिपीट. ह्याच्यामध्ये तर आता गेल्या आठवड्यात एक 10 दिवस आधी, 15 दिवस आधीच हा पॉइंट झालेला. हा तर म्हणजे वर्षभराने पण नाही, आत्ताच 15 दिवसाआधी झालेला टॉपिक परत घेऊन आली. पॉझिटिव्हिटी आणि काय काय, आणि मी कशी काळजी घेते वगैरे. म्हणजे इतकं भाई तू येडी आहे का थोडीशी? म्हणजे काही पाणी कसं बसून पितात वगैरे, आणि इतकं ऑब्व्हियस करत होती. असं कोण करतं? आणि लोक पण, बापरे तुझं कसं तू सगळं असं मॅनेज करते, सगळं असं बरोबर टाइम टू टाइम सगळं शेड्यूल वाईज कसं करते वगैरे. अरे ती काय नाही करत, ती फक्त त्या दिवशी तिच्याकडे काय कॉन्टेंट नव्हतं म्हणून तिने असं लिहून काढलं, आणि एक एक स्टेप ती करत गेली, दाखवत गेली तुम्हाला. एक तर ते टाकल्यावर ते हे काढून काहीतरी लावत होती, तेल काहीतरी तेल लावते, आणि मी मास्क लावते, हे सांगते ते सांगते. अरे तू ते आदिवासी हेअर ऑइलचं काय झालं ते सांग, आणि ते चोरियन ब्लोचं काय झालं ते सांग. चोरियन केलेलं ना तू, मग ते सोडलं सगळं, एवढे ट्रीटमेंट करते दुनियाभरच्या, आणि रोज ते केस स्ट्रेट बीट करते, रोज ते त्याला हे करते, ते नाही सांगत खोटारडी. काहीतरी तेल लावते आणि रोजमेरी लावते आणि मेरी रोज लावते, काय पण सांगत असते, लोकांना येडा बनवते. आणि एक काम मात्र चांगलं केला, जे थोबाडीत मारते ना असे स्वतःच्या, असं ते काय ते टोनर लावून असे थाप 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 थाप. हात बघा असं नॉर्मल, असं नुसतं असं पॅट केला ना, हिचं पॅट पण एक थप्पडसारखा एकदम पॅट नाही येतो, जोराचा एक मुस्कटात मारत असते स्वतःच्याच. आहेसच तू त्या लायकीची, तुझे हात पण बोलत असतील म्हणूनच देत असतील तुझ्या थोबाडात धाड धूम धडाम धडम. आणि मी नोटीस करते या DBS मध्ये, जसं लास्ट टाइम तुम्हाला बोललेली दिवाळी कुशन कव्हर, एक ह्यांचं म्हणजे सिमिलर कॉन्टेंट आहे, की सगळेजण कुशन कव्हर, तर सगळे कुशन कव्हर बदलतात, एखादी गोष्ट सगळे तेच करतात. तसं आता यांचं वजनाचं काहीतरी, आपली फिगर, माझी फिगर भारी की तुझी फिगर भारी, आणि सगळेजण आपलं डाएट आणि आपलं काहीतरी फ्लॉन्ट करतायत. तसंही माझ्या लग्नाला 11 वर्ष झाले आणि मला साईड फॅट पण नाही. लग्नाला 11 वर्ष झाली. म्हणजे कधी कधी सत्य निघून जातं, 11 झाले पण 18 झाल्यासारखे वाटतात ना. तर आणि साईड फॅट पण नाही. साईड फॅटचा आणि 11 वर्ष झाली याचा काय संबंध? आणि काही फेकू नको, मी एवढंच खाते आणि मी तेवढंच खाते, आणि ते लोक बिचारे पोट मारून राहतील आणि बारीक काय होणार नाहीत. कारण आपण आपलं पोट मारल्याने पण, आणि असं कारण आपण कमी खातो आणि मग आपल्याला भूक लागते, आपण भूक मारतो, आणि त्याचा पण ॲडवर्स इफेक्ट होतो. आणि ॲट द सेम टाईम मग आपल्याला कधी कधी कंट्रोल होत नाही आणि आपण बेछूट खातो, बिंज इटिंग करतो, असं होतं. आणि मग आपलं एकदम झपाट्याने वेट गेन होतं. तर ह्यांचे फालतू ॲडवाइसेस ऐकू नका, हे कोणी एक्सपर्ट नाही आहेत. आणि मुळात कोण किती वर्ष कोणाचं लग्न झालं आणि काय झालं ते मी तुम्हाला लास्ट टाइम बोललेली ना, की कोणाच्या मुलाच्या एजवरून त्या आईचं तुम्हाला एवढं काही असं ठरवता येणार नाही आहे.
असं काय नाही आहे. मी तुम्हाला जसं बोललेली की कोणाचा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाचं मूल अक्षरशः पहिलीला पण आहे, कोणाला सेकंड बेबी आत्ता झालेला आहे, तर कोणाची मुलं मोठी आहेत, माझ्या एवढं आहे, माझ्या मुलापेक्षा 1-2 वर्ष, अशा वेगवेगळ्या एजचे आहे. तर कोणाचं लग्न कधी झालंय त्याच्यावरती या गोष्टी डिपेंड असतात, लग्नानंतर मूल कधी झालंय त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड असतात. आणि वजनाचा, लग्नाचा आणि मुलांचा काहीही संबंध नाही. उगाचच काहीही फालतूचं ज्ञान पेलू नका. आणि दुसरी गोष्ट, तेच खाणं वगैरे असं कंट्रोल केलं तर चांगली गोष्ट आहे, पण अति पण करू नका. प्रत्येक व्यक्तीचं मेटाबॉलिझम असतो, कोणाचा मेटाबॉलिझम चांगला असतो का कोणाच्या. आता तुम्ही बघाल तर या बोंबड्याच्या घरात तिचा तो आता लग्न झालेला भाऊ किंवा आत्ता ज्याला बेबी झाला, ज्याला अजून पण हिने ज्याचं काहीही बोललेली नाही, काही नाही, भाऊ बिजेला नाव नाही काढलं की काय नाही, त्या फेरी वेलाला ओवाळताना वगैरे दाखवलं. पण त्यांचा पण आता एक नवीनच छोटा भाऊ आहे. ॲक्च्युली 2 आहेत, पण ह्याच्याशी तर तुझं चांगलं आहे, पण ह्याचा अजिबात काही चकार शब्दाने बोलली नाही असली बाई. तर तो सोडला, तो विषयापासून भरकटली, तो भाऊ जर सोडला तर बाकी सगळे तुम्ही बघाल तर तो बोलोजुबा केसरी एकदमच हे आहे, कडकुट आहे. म्हणजे तो उम्या, मग नंतर मग तो दुसरा पण एकदम कडकुट आहे, हा भाभीचा नवरा, तो पण कडकुट आहे, मसल्या. तशीच ही आहे, फक्त तो मला वाटतं आईवर गेलाय, हे सगळे बापावर गेले असतील, हिचे वडील असतील असे, आणि त्याच्यासारखी मुलं झाली. त्याच्यामुळे हे तसेच आहेत. हे काही लोक असतात किती खाल्लं किती हे झालं तरी त्यांच्या अंगाला लागत नाही, आणि काही लोक पाणी प्यायला तरी वजन वाढतं. हिचं काय घेऊन बसली मोठी साईड फॅट दाखवते. आणि ते ना तुझ्या ना ते फालतू ते असले काहीतरी जे फॅन्टसीज आणि हे सगळे विचार आणि हे सगळं ना घाण आहे ना तुझ्या मण्याच्या डोक्यात असेल त्याला रिझवण्यासाठी. कारण दुसरं काय नाही आहे ना ह्या बाईकडे. ह्या बायका ह्या अशाच असतात ज्यांच्याकडे दुसरं काहीच टॅलेंट नसतं. मग एकतर त्या काहीतरी करून काहीतरी मार्गाने कमवून देऊन त्या नवऱ्याला रिझवतात, नाहीतर हे असले चाळे करून असल्या गोष्टीवर हे करून ह्यांचं रिलेशनशिपच असल्या गोष्टींवर बेस्ड असतं. त्याच्यामुळे हिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. पण ही एकदम लो मेंटॅलिटीची बाई आहे आणि हिच्या मेंटॅलिटीप्रमाणेच ही बोलते, ही सांगते फालतू कुठची. एवढीच तू हेल्दी राहते तर तुला सारखे ढेकर काय येतात ग? ढेकराला सारखं आपला बोलतो, ढेकर येतो तुला. त्या मुली पण हिच्यासारख्याच आहेत वाटतं. स्कूलमधनं फुकटचं गोळा करून घेऊन येतात डब्यात घालून. आत्ता मला कळलं मंडळी. भेटलं बोलता 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 असं मला एकदम साक्षात्कार झाला. आपण नेहमी बोलायचं ना एवढा मोठा डब्बा कशाला देते, आणि त्या मुली तर तिथे त्यांना मिळतं खायला, तरी पण ही कशाला देत असेल. ही ना तिकडचं खाणं डब्यात भरून आणायला देते, रिकामी डब्बा देत असेल, नाही तर काहीतरी घालून देत असेल त्याच्यामध्ये. आणि मग त्या मुली ना त्याच्यामध्ये स्कूलमधल्या गोष्टी भरून आणतात आणि काय बोलत असतील जाऊ दे, मुलीच आहेत, खातील बिचाऱ्या, आई काय देत नाही त्यांना. स्कूलमध्ये पण माहिती असेल ना हिची ख्याती असेल, आणि त्या घरी येऊन हिला देतात. कारण हिने स्वतःच बोलली आहे की फेरी म्हणते तिच्या स्कूलमध्ये खूप फ्रेश कॅरेट पार्कमधनं आणतात आणि ठेवतात, आणि खूप फ्रेश एकदम ताजे कॅरेट्स असतात. आज ती घेऊन आली आहे तर मी टेस्ट केलं, खूप छान कॅरेट होते, खूप छान. कळलं ना मंडळी, कळलं ना? सोयी पकडे आहे की नाही? सोयी पकडे ना. मला आत्ता ह्या क्षणाला आठवलं. म्हणजे मी असं रिलेट केलं, असं म्हणजे रिलेट नाही, म्हणजे असं कनेक्ट असं डॉट्स जोडले, डॉट. कळलं? बरोबर आहे ना? डॉट 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 डॉट. आणि ही जशी ना मण्याशी कोणास म्हणाले खेळायची ना, तसंही आता सबस्क्रायबर बरोबर खेळते. आता काय तर बोलते की मला असे बरेच कॉमेंट आले होते की बंबल तू हे कसं करते बंबल. तर मी त्यांना म्हणाली काय नाही, मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर मी आजच्या व्लॉगमध्ये देणार आहे. अरे हिचे सबस्क्रायबर पण एकदम हिला नाव घेऊन कोणास म्हणाले सबस्क्रायबर, म्हणाले बोंबल म्हणाले सबस्क्रायबरला. अरे भाई, नॉर्मल बोलूच शकत नाही ना ही नॉर्मल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर काय रे बाबा, म्हणजे काय बोलावं या बाईला. त्या मुलींना म्हणजे ते कुकीज, ते हॉलो हिच्या डोक्यासारखे ते घेऊन आली. त्या मुली किती डिप्राईव्ड असतील, त्यांना किती खायला मिळत नसेल याचा अर्थ, की त्या इतक्या खुश झाल्या की बापरे आम्हाला खायला मिळालं. आणि काय तो कॉफी डेट नाही आहे ती तुमची काय ते चार्जिंग डेट आहे, चार्जिंग डेट म्हणून तो मण्यावर आलेला वेळात वेळ काढून.
तिथे. म्हणाला आता थोडा वेळ मिळाला. वेळात वेळ नाही, ह्याच्याकडे ॲक्च्युली वेळ आहे ना, रिकामटेकडाच आहे तो. तर ते आले होते माझ्याबरोबर आणि मी अशी एकटी येत नाही, एकटी काय करणार मी येऊन. आणि म्हणून मग मण्यार होते तर मग आम्ही आलो इथे कॉफी डेट. आपली बऱ्याच दिवसांनी होते ना कॉफी डेट, आपण मस्त मजा येते. अरे काय कसली काय डेट कशाशी खातात तुला माहिती आहे का? हां काय तरी बोलत असते कॉफी डेट. आणि त्या दिवशीच तर गेलेली, त्या दिवशीच म्हणजे तू त्या दिवशी नव्हती गेली ना, तो मण्यार होता ना तुझ्याबरोबर. आता तू स्वतःच कबूल केलं, बोलली ना मी 1 नंबरची तोत्या शब्दाची उत्पत्ती हिच्यापासून झाली आहे. त्या दिवशी लास्ट पॉडकास्टमध्येच मी बोलली ना, ही बोलत होती आपण आता इथे आपल्याला अर्धा तास तरी लागेल, आता ऑर्डर दिली आहे मी कॉफीची, आता आपली कॉफी येईल, मग आमची कॉफी आल्यावर आम्ही कॉफी घेऊन, असं आम्ही बोलत होती. आणि एकटी आली असं दाखवत होती. आणि आता बोलते की मी मण्यारशिवाय एकटी येतच नाही. याचा अर्थ तेव्हा पण मण्यार तिथेच होता, चार्जिंग करायला आलेला होता तो. ती गाडी चार्ज करायला हे डेटवर जातात, कसली घंटाची डेट, टांगणांग नांग 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 वाजत पण नसेल, पोकळं घंटा आहे. हॅलो सेम हिच्या हॉलो डोक्यासारखं. आणि बाय द वे तू ते फ्लेवर्ड योगर्ट आणते ना, ते काही चांगलं नसतं. त्याच्यामध्ये किती शुगर असते आणि किती कार्ब्स आहेत आणि किती अनहेल्दी आहे. जरा बघ. आली मोठी सांगते हुशाऱ्या की माझ्या मुलींना कसं सगळं हेल्दी देते आणि सगळं चांगलं देतं आणि करते ते करते. त्यांच्यावर शुगरचा मारा करते. ते फ्लेवर्ड योगर्ट काय आणि ते कुकीज काय आणि काय आणि काय पण, आणि ते पिझ्झा पण काय मोठा हेल्दी होता का? मोठी सांगते ना की मला गायनेक पण बोलतात की सगळ्याच गोष्टी आपण खातो ते हेल्दी नसतात. तू खाते ना तर काहीच हेल्दी नसतं, नुसतं त्या पिझ्झावर भाज्या आहेत म्हणून त्या हेल्दी नाही होत. काय पण बोलत असते आणि मोठी ज्ञान देते, दुसऱ्यांना काय शिकवत असते. स्वतः बघ, नुसती इतका कचरा खाते ना, हिच्यात इतका कचरा इतर कोणी नसेल. ढेकराळी, मग ढेकर मारत बसते. ढेकर मारायची सवय एकदम लहानपणापासूनच आहे वाटतं तुला. उचकी लागते फक्त कधी उचकी लागली की मला माहितीच नाही काय करायचं, मला उचकी लागले. आणि त्या फेरीबद्दल तर आता मला काय बोलायचंच नाही. ओव्हर ॲक्टिंगची दुकान आहे ती 1 नंबरची, हिच्यासारखीच होणार आहे. ते आजच मी त्या चड्डीच्या मुलीचं पण बघितलं. बाबा काय ते व्लॉगिंग काहीतरी करायला लागले आहे. चड्डी तर म्हणे मी दाखवणार नाही मुलीला, मी माझ्या व्लॉगमध्ये मला आवडत नाही. आणि आता काय मुलीला सांगितलंय माझ्या व्लॉगमध्ये दाखवणार नाही, तू स्वतःला दाखव. स्वतःच टार्गेट भारीच दिसते चड्डीचं मोठं, सगळ्यांना काम धंद्याला लावलंय. असो ती कुठे आली मध्येच, असं होतं. म्हणजे या DBSच्या मुलांचं काय खरं नाही बाबा, खूप खतरनाक, एकदम बेकार फ्युचर आहे. आईबापच असलेत, ही शिकवते म्हणे त्यांना, ही शिकवणार आणि ही त्यांचं इंग्लिश वाचन वगैरे घेणार. म्हणजे काय आता कुठून हिंमत येते मंडळी, कुठून? म्हणजे इतके रट्टे देऊन पण हिची जीभ कशी हासडत नाही? कशी उचलते कशी हिची जीभ? काय बाई आहे, काय बोलते. आणि ती काय लहान आहे का, कुक्कुलं बाळ आहे ती? रीडिंग करते, आत्ता येतं रीडिंग, आत्ता आलं तिला, आता ती रीड करायला शिकले आहे. एवढी आता 6 वर्ष होऊन गेली ना तिला, 7 वर्षाची झाली ती. याला आमच्या इथे तर मस्त सगळी मुलं एकदम फाड बोलतात. ए गगन कमळ बघ, पाणी भर आणि शाळेत चल, पवन डब्बा धर, असं सगळं एकदम साठ फाट बोलतात. जन्मताच बोलतात, त्यांना काही शिकवायला पण नाही लागत. ओ करत नाही बोलत, एकदम फटाफट एकदम काय बोलतात तुला काय माहिती. आणि तुझ्या मुली बघ आत्ता शिकतेत बोलायला, एक ओ ए करायला. आता बोलू नको इंग्लिश आहे आणि मराठी आहे काय नाही, सेमच आहे, सेम. तुझ्या मुलींना काय मराठी असतं तर जसं काय खूप मोठं आलंच असतं, उजेडच काय नाही. ती त्यांच्या लेवलवर त्यांना इंग्लिश येतं ना, त्याच्या मानाने मस्त मराठी आणि मस्त एकदम स्मार्ट आहेत. आणि एकदम तुझ्या त्या हिचा पण भाभीचा मुलगा पण बोलतो, बघितलं का काय सॉलिड बोलतो, तो पण हुशार आहे. तो तर आत्ता म्हणजे त्याचं वय पण नव्हतं तरी त्याला घातलंय नर्सरीमध्ये, तिथे जाऊन तो शिकला. आणि तुझी मुलगी एवढी मोठी तर काय बोलायचं. असले म्हणजे हीच असली आहे ना, म्हणून सो याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबते मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आणि हो, उद्या लाईव्ह आहे, उद्या सगळ्यांनी लाईव्हला आपण भेटायचं आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे. आय होप तुम्ही पण एक्सायटेड असाल. तर बघूया, उद्या पॉडकास्ट आणि लाईव्ह दोन्ही टाकण्याचा प्रयत्न आहे. आय विल ट्राय माय बेस्ट. सो सी यू टुमॉरो. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, खा प्या, मस्त राहा, मसाला मग.